आता पाहूया सविस्तर वृत्तांत। नवनिर्माण महाविद्यालयात UPSC, MPSC, IPS, NDA विषयी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा कार्यक्रम बशीर मुर्तुजा यांच्या संकल्पनेतून पार पडला। या कार्यक्रमाला परीक्षार्थी, पालक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। यावेळी उपस्थित पाहुण्यांनी मोलाचे मार्गदर्शन केल्याने याचा लाभ शेकडो विद्यार्थ्यांना झाल्याचे पालकांनी समाधान व्यक्त केले आहे। जिल्ह्यातील होतकरू आणि जिज्ञासू विद्यार्थ्यांना विशेष म्हणजे UPSC, MPSC, NDA, IPS या विषयांच्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन मिळावे यासाठी बशीर मुर्तुजा यांनी स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन कार्यक्रमाची संकल्पना मांडली आणि नवनिर्माण महाविद्यालयाचे सर्वेसर्वा अभिजित हेगशेटे यांनी ती उचलून धरली। त्यामुळे हा कार्यक्रम नवनिर्माण महाविद्यालयात पार पडला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले। यावेळी प्राध्यापक सुकुमार शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। प्रास्ताविकामध्ये त्यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला। जॉब किंवा नोकरी किंवा एक विशिष्ट पदावरती पोहोचू असं एक स्वप्न उराशी बाळगत असतात आणि पुढे जात असतात, पण हे करत असताना निव्वळ जे पारंपरिक शिक्षण व्यवस्था आहे, जी काही पारंपरिक शिक्षण पद्धती आहे त्याच्यामधून निव्वळ वर्ग वर जाऊन चालत नाही, तर विशेष कौशल्य असणं गरजेचं आहे। विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपण वरती गेलं पाहिजे, हे उराशी बाळगलं पाहिजे। त्यानंतर महाविद्यालयाचे चेअरमन अभिजित हेगशेटे यांनी विचार व्यक्त करताना सांगितले, त्याला आम्ही म्हणतो की आमच्या घरची कवाड आपला कवाड शब्द आहे की ती कवाड आमच्या शिक्षणासाठी, बहुजन समाजासाठी बंद होती, ती किलकिली करण्याचा, उघडण्याचा, प्रसंगी तोडण्याचा प्रयत्न या नवनिर्माणच्या माध्यमातून केला आणि हे चेहऱ्यांचं हे कॉलेज आहे। आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की ह्या चेहरा म्हणजे ग्रामीण भागातला, तळागाळातला, वंचित, उपेक्षित जो खऱ्या अर्थाने तळाचा चेहरा आहे, तर त्या चेहरा ज्यावेळेला IASच्या परीक्षेला बसेल आणि त्यावेळेला जो कलेक्टर येईल त्यावेळेला खऱ्या अर्थाने सामाजिक न्यायाची लढाई योग्य वाटेवर चाललेली आहे असं आम्ही म्हणू। पाहुणे मंडळींमध्ये सोहेल शेख सर यांनी स्पष्ट केले की असे कार्यक्रम आयोजित करणे गरजेचे आहे। यातूनच विद्यार्थ्यांची मेहनत चिकाटी वाढणार आहे। क्षमतेत वाढ झाल्याने अशा परीक्षांचा अभ्यास करणे सोयीचे जाते, परंतु स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्यासाठी प्रत्येकानेच अथक मेहनत घेणे गरजेचे आहे। कंसर्न फॉर पीपल चैरिटेबल ट्रस्ट अभी ये ऑर्गेनाइजेशन इसलिए स्टार्ट की है क्योंकि हमने ज़िंदगी जो है अपने लिए गुजारी है, खुद के लिए कमाया, जो भी नाम शोहरत जो भी कमाना है कमा लिया। अब हमारा वक्त है कि हम जो है हमारे लोग हैं, हमारे सिटीजन, हमारे देशवासी को पूछते हैं क्या मरने के पहले हमने कुछ तो किया। क्या हम भी ये देखते हैं कि इकोनॉमिकली जो बैकवर्ड है, जिसके अंदर क्षमता है, मेहनत है, काम करने की जिद है, कुछ बनने की जिद है, तो हम उनको जो गाइड करते हैं फाइनेंशियली भी और इंटेलेक्चुअली। तो इसी मकसद से है इस ऑर्गेनाइजेशन का जो है एस्टॅब्लिश हुआ। स्पर्धा परीक्षेना सामोरे जाण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत आहोत। यासाठी आमची वेबसाईट उपलब्ध आहे, यातून परीक्षांची योग्य ती माहिती मिळणार आहे। तो हमारी ये उम्मीद है कि जिस मकसद से हम आए और जो बच्चे देख रहे हैं, बच्चों के अंदर जो है सीरियसनेस है, कंसर्न है, हम ये चाहते हैं कि आप इसके अंदर हिस्सा लें और अपने आप को रजिस्टर करें। इसकी एग्ज़ाम जैसे बताया कि 24 जनवरी को टेंटेटिवली ये एग्ज़ाम पुणे में होगी। आपको थोड़ी मेहनत करनी पड़ेगी, पुणे आके जो है एग्ज़ाम लिखना पड़ेगा, या अगर 24 जनवरी की नहीं हुई तो वो फर्स्ट वीक ऑफ फरवरी में होगी। ये पूरी इन्फॉर्मेशन आपको वेबसाइट के ज़रिए से पता चलेगी, www.concernforpeople charitable trust। आप इस पर लॉगिन करें और अपना फॉर्म अपलोड करें। स्पर्धा परीक्षा तज्ञ मार्गदर्शक AJ खान यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले। जेथे जागृती आहे तेथे विषयांचे गांभीर्य असते, तोच विश्वास असतो। आम्ही अल्पवेतन घेऊन आमची प्रगती साधली आहे। प्रत्येक विद्यार्थ्याने वाचन लेखन वाढवले पाहिजे। जेवढे वाचन वाढवाल तेवढा त्याचा फायदा सर्वाधिक होतो। या विषयाचे महत्त्व विशद करताना खान यांनी सांगितले, वो एग्ज़ाम पास करना नहीं होता, एग्ज़ाम में ज़्यादा से ज़्यादा नंबर लाना होता है। अब बहुत सहूलियत ये हो गई है कि आप अपनी मातृभाषा में, जैसे आप मराठी में एग्ज़ाम दे सकते हैं, मराठी आप करेंगे तो मराठी में एग्ज़ाम देंगे और मराठी मीडियम होगा और मराठी में आपका इंटरव्यू होगा। लेकिन एडवाइजेबल ये है, और थोड़ा सा दिमाग में तो है ही है हम लोगों के कि भाई अंग्रेज़ी जिसे जानता है वो अंग्रेज़ी भाषा जो है वो काम चलेगी और यूनिवर्सल भाषा भी है। तो इंग्लिश इतना कि आप सही लिख लेते हो,
ग्रामर टेंस में गड़बड़ नहीं करें, आपकी वोकेबलरी इतनी हो कि अगर आपको 3 पेज 4 पेज लिखने को दे दिया जाए तो आप उसे आराम से लिख लें। अखबार का मैं जिक्र कर रहा हूँ, अखबार में बहुत सारी चीज़ें आती हैं, तो अखबार आपको सिलेक्टिव होकर पढ़ना है कि आपके क्या काम की चीज़ है, आपको क्या पढ़ना है। आपको हिस्ट्री से, ज्योग्राफी से, पॉलिटिक्स से, डेवलपमेंट से, इकनॉमिक्स से, कॉमर्स से, लेकिन जितनी मिलने वाली चीज़ें वो आपको पढ़नी। या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक निजाम नदाफ यांनी सांगितले, त्यातला एक उद्देश असा होता की ज्यावेळी तुम्ही 11वीमध्ये पास होता आणि कॉलेजमध्ये जाता त्या ठिकाणी 2 गोष्टीची तुम्हाला त्रुटी मिळते। एक म्हणजे तुम्ही मराठीतून शाळा शिकलेले असल्यामुळं ज्यावेळी तुम्ही कॉलेजमध्ये जाता त्यावेळी इंग्लिशमध्ये सगळे विषय शिकवले जातात। मिक्स एज्युकेशन सिस्टममध्ये जातो त्यावेळी काही मुलं भटकतात। तर त्यासाठी हा असा मार्ग आहे की जो तुम्हाला त्यावेळी एक क्रॉस रोडवरती घेऊन येतो, चौकात घेऊन येतो, आणि त्यासाठी तुम्हाला जर समोरचाच रस्ता जर घ्यायचा झाला तर त्यासाठी जसं खान साहेबांनी सांगितलं तसं जसं घोड्याला आपण फ्लॅप्स लावतो त्यामुळे त्याची जी दृष्टी इकडं तिकडं होत नाही, त्याप्रमाणे तुम्हीही ह्या रोडवरती आहात। प्रत्येक स्पर्धकाने किमान 12 ते 18 तास अभ्यास केल्यास यश लांब नाही। मन लावून एकाग्रतेने वाचन करा, यश जवळ आहे। सांगण्याचा उद्देश असा की when you want to appear for the competitive examination you have to be away from all varieties of distractions जसं यांनी सांगितलं तसं मग टीव्हीचा असो, खेळाचा असो, पिक्चरचा असो किंवा कुठलाही नाद असो, हा जोपर्यंत आपण सोडत नाही आणि जोपर्यंत आपली मानसिक तयारी होत नाही की 12 ते 18 तास आपण काम करू शकत नाही तोपर्यंत कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला यश मिळणं अवघड आहे। ही मनाची तुमची तयारी पाहिजे आणि फिजिकली तुम्ही करून दाखवलं पाहिजे, त्यावेळी सक्सेसची अपेक्षा करावी। विविध राज्यात विविध विषयांचे इन्स्टिट्यूट आहेत, याबाबत त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्क्रीनद्वारे माहिती दिली। यानंतर प्रश्नोत्तराचा तसेच शंका निरसनाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी निवृत्त ॲडमिनर निजाम नदाफ यांनी संस्थेच्या कार्याची तसेच शिबिराबाबत माहिती दिली। कन्सर्न फॉर पीपल ही पुण्याची नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे। समाज कल्याणासाठी ह्या ऑर्गनायझेशनचं निर्माण झालेलं आहे आणि उद्देश ह्या संस्थेचा लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी, ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ह्या संस्थेचं निर्माण केलेलं आहे। कॉलेजमध्ये ग्रॅज्युएट झालेले किंवा जे होऊ पाहतात त्या BA, BCom आणि BSc विद्यार्थ्यांसाठी कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये कसा भाग घेता येईल आणि MPSC, UPSC त्याचप्रमाणे डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये NDA, INA इंडियन नेव्हल अकॅडमी यामध्ये कसा प्रवेश करता येईल याबद्दल आज आम्ही माहिती सांगितली आणि लोकांना मार्गदर्शन केलं। या शिबिराचे आयोजक बशीर मुर्तुजा यांनी या शिबिराच्या यशस्वीतेबद्दल सांगितले। आजचा कार्यक्रम अत्यंत चांगला झाला आहे आणि यशस्वीही झाला आहे। मुलांची अत्यंत चांगली उपस्थिती होती। नवनिर्माण कॉलेजचे अध्यक्ष अभिजित हेक्षेरे आणि सर्व प्राचार्य आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा अत्यंत मोलाची अशी साथ आम्हाला मिळाली आणि या कार्यक्रमामध्ये मुलांना देखील चांगलं मार्गदर्शन मिळालं। या मार्गदर्शनाचा लाभ भविष्यामध्ये मुलांना होत राहील असं मला वाटतं। या शिबिराला विद्यार्थी तसेच पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली होती। यावरूनच हे शिबिर यशस्वी झाल्याचे स्पष्ट होत आहे। त्यामुळे भविष्यात रत्नागिरी जिल्ह्यातून IAS किंवा IPS अधिकारी होण्यास चांगले वातावरण निर्माण झाले आहे।